नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, सोमप्रदोष म्हटला की भगवान शंकरांची आठवण येते. भगवान शंकरांना समर्पित आहे हा सोमप्रदोष व्रत. हे व्रत केल्याने तुमच्यातील जीवनातील जे काही संकट असतील ते नक्की दूर होण्यास मदत होते. प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना समर्पित आहे. जशी एकादशी ही महत्त्वाची असते तसेच प्रदोष व्रत देखील महत्त्वाचे असते, जे दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला साजरे केले जातात. जून महिन्याच्या शेवटचा प्रदोष व्रत 23 जून रोजी आहे. हा व्रत सोमवारी येत असल्याने त्याला सोमप्रदोष व्रत म्हटले जाईल. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. सोमप्रदोष व्रताची पूजा आणि पद्धत आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यंदा प्रदोष व्रत 23 जून रोजी साजरी केला जाईल. सोमवारी असल्यामुळे याला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते. त्रयोदशी तिथी 22 जून रोजी पहाटे 1:22 सुरू होईल आणि 23 जून रोजी रात्री 10:09 राहील. 23 जून रोजी प्रदोष काळात त्रयोदशी तिथी असल्याने 23 जून रोजी सोमप्रदोष व्रत साजरे केले जाईल. यामुळे व्रत काढणाऱ्यांना सोमवारच्या व्रताचा व प्रदोषाचा असा दुप्पट लाभ मिळणार आहे. प्रदोष व्रताची पूजा ही खास करून संध्याकाळी केली जाते, म्हणून त्याला प्रदोष व्रत असे म्हटले जातात, जो सूर्यास्ताच्या नंतर चालू होतो. जवळजवळ 2.5 तास हा वेळ आपल्याला भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी एवढा वेळ आपल्याला भेटत असतो. यावेळेस पूजा केल्यामुळे अत्यंत शुभ आणि फलदायी असे मानले जाते. प्रदोष व्रत हे उल्लेख स्कंदपुराण, शिवपुराण आणि लिंगपुराण जशा प्राचीन ग्रंथामध्ये मिळतो. संध्याकाळची पूजा केल्यामुळे यावेळेस भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त होते असे उल्लेख आहे. विशेष करून सोमप्रदोषचा व्रत हे अधिक सोमवारी असल्यामुळे भगवान शंकरांना तो अत्यंत प्रिय आहे व त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही शिवचालीसा, शिवाष्टक किंवा शिवतांडव स्तोत्र देखील बोलू शकता. प्रदोषाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. मग भगवान शिवाचे ध्यान करा आणि त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावा. व्रताचा संकल्प करा. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची योग्य पद्धतीने पूजा करा. शिवलिंगाचा अभिषेक करा. तसेच प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळेस शिव मंदिरात जा आणि शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, भांग, शमी, चंदन, अक्षता, मिठाई आदी वस्तू घेऊन अर्पण करा. त्यानंतर भगवान शिवाचा मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करा. यानंतर प्रदोष व्रत कथा वाचा. शिवचालीसाचे पठण करा. यावेळी महिला माता पार्वतीला शृंगार चढवतात. शेवटी भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करतात आणि सर्वांना प्रसाद वाटतात. सोमप्रदोषच्या दिवशी तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करा, गुळाच्या पाण्याने अभिषेक करा आणि तसेच उसाच्या रसाने अभिषेक करा. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तसेच पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अभिषेक करा. त्याने पितृदोष निवारण होईल. यावेळेस सोमप्रदोषचा पूजेचा मुहूर्त 23 जूनला संध्याकाळी 7:20 पासून ते रात्री 9:20 पर्यंत राहील. त्यावेळेस तुम्ही महादेवाची पूजा करून घेऊ शकता. तर मंडळी, असा हा सोमप्रदोषचा व्रत तुम्ही नक्की साजरी करा. तुम्हाला उपवास जरी केला नाही तरी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन दीपदान करा, अभिषेक करा. असे केल्याने तुमच्यावरील जे काही अडचणी असतील, संकट असतील ते दूर होतील. भगवान शंकरांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही सोमप्रदोष साजरे केल्यामुळे तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील. पितृदोष जो काही असेल तो देखील दूर होण्यास मदत होईल. तर मंडळी, असा हा सोमप्रदोष व्रताच्या विषयी होता. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.